न्यूट्रिशनसोबत केक बेक केलेला आहे. त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर मी इथे एका वाटीने 2 वाटी रवा घेतलेला आहे. जी वाटी मी आता दाखवली ना त्या वाटीच्या मापाने मी 2 वाटी रवा घेतला. तो एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतला आणि त्याच्यामध्ये त्याच वाटीने मोजून 1 वाटी साखर घेतली. नंतर मग एक डेअरी मिल्क पावडरचं पाऊच त्याच्यामध्ये टाकला. नंतर थोडं चवीनुसार मीठ टाकलं. 4 वेलदोडे ते सोलून मी त्याच्यामध्ये टाकले आणि छान वाटून घेतलं. असं बारीक असं मस्त झालं होतं. नंतर मग त्याच वाटीने मी त्याच्यामध्ये पाऊण वाटी दही घातलं. नंतर मग त्याच वाटीने 1 वाटी दूध घातलं. पुन्हा त्याच वाटीने पाऊण वाटी तेल मी त्याच्यात टाकलं. हे एका चमच्याने ढवळून घेतलं. चांगलं एकजीव केलं चमच्याने, कारण खाली रवा राहिलेला होता. आणि नंतर मग हलकंसं मिक्सरवर फिरवून घेतलं आणि बघा बॅटर कसं झालेलं आहे. मग मी एका बाउलमध्ये हे सगळं मिक्सरमधलं बॅटर त्याच्यामध्ये ओतून घेतलं. आणि याच्यामध्ये रवा टाकलेला असल्यामुळे की नाही ते थोडंसं मुरलं पाहिजे होतं 10 मिनटं. म्हणून आहे ना मी हे 10 मिनटासाठी हे झाकून ठेवलं. नंतर मग एक कढई घेतली, त्याच्यामध्ये मीठ घालून ती कढई प्री हीट करायला ठेवली, कारण याच्यामध्ये आपल्याला केक बेक करायचा आहे. नंतर मग एक छोटं भांडं घेतलं, त्याच्यामध्ये ऑइल टाकून मी ते चांगलं ग्रीस करून घेतलं. सर्व बाजूने ऑइल लावलं जेणेकरून आपला केक आहे ना व्यवस्थित निघावा. आणि तेल लावून झाल्यानंतर आहे ना त्याच्यावर मी थोडंसं गव्हाचं पीठ स्प्रेड करून घेतलं सर्व बाजूने. केक असं छान असं आपला निघाला पाहिजे आणि जास्त खाली लागला पण नाही पाहिजे. याच्यासाठी ना मी पीठ सगळीकडून आहे ना त्या भांड्यात स्प्रेड करून घेतलं. मग तोपर्यंत 10 मिनटं झालेले होते. मग हे आपलं बेटर आहे ना केकचं छान असं मुरलेलं होतं आणि रवा होता त्याच्यामुळे ना थोडंसं घट्टसर असं झालेलं होतं. मग त्याच्यामध्ये ना मी 2 चमचे दूध, फक्त 2 चमचे दूध घातलं त्याच्यामध्ये आणि ते ना एकसारखं हलवून घेतलं. हलक्या हाताने हलवलं, एकजीव करून घेतलं दूध ते. आणि म्हणजे किंचितसं पातळ करून घेतलं आणि स्मूथ टेक्स्चर त्याला आलेलं होतं. नंतर मग त्याच्यामध्ये 1 चमचाभर बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा खायचा सोडा टाकला आणि ते एका डायरेक्शनमध्ये ना हलक्या हाताने ढवळून घेतलं. हलक्या हाताने फिरवायचं आहे आणि बॅटर चांगलं स्मूथ आणि फ्लफी व्हायला लागतं. मग असं हे बॅटर छान झालेलं होतं. मग मी ज्या भांड्याला ऑइल ग्रीस करून घेतलं होतं त्या भांड्यामध्ये मी हे बॅटर ओतून घेतलं. एकदम स्मूथ असं बॅटर झालेलं होतं. मग छान असं मी त्या भांड्यामध्ये ओतून घेतलं. नंतर मग हे भांडं आहे ना खाली असं दाबून घेतलं, म्हणजे थोडंसं असं आपटवलं जेणेकरून त्याच्यामध्ये काही बबल्स वगैरे राहिले असेल तर ते वर येतील. आणि नंतर मग माझ्याकडे थोडेसे ड्रायफ्रूट्स होते ते मी वरून त्याच्यावर टाकले. आणि जी कढई मी प्री हीट करायला ठेवली होती त्याच्यामध्ये ना मी हे केकचं भांडं उचलून ठेवलं आणि 5 मिनटासाठी मोठ्या गॅसवर आणि 45 मिनटासाठी स्लो गॅसवर
हे बेक करून घेतलं. नंतर मग अशा रीतीने हा केक बेक झाला होता. आणि मध्ये असा चाकू घालून बघितला तो एकदम क्लीन निघाला, म्हणजे केक चांगला शिजला होता. मग बघा असा केक मी कट केला आणि त्याच्यानंतर तो किती फ्लफी झाला होता. अगदी मऊसूत असा केक झाला होता आणि स्पॉन्जी पण झाला होता. दाबून दाखव. बघा. आणि जे माझी रेसिपी आवडली ते चॅनलला सबस्क्राईब करा.